आज पहिल्यांदा सकाळचा चहा स्किप करून दूध घेतला आहे. आज स्वयंपाक करायचा नाही, मस्त बाहेर जाऊयात आणि बाहेरचं काहीतरी खाऊयात असे ऋषी बोलले. खूप दिवस झाले आम्ही मिसळपाव खाल्लीच नव्हती, तर त्यामुळे तीच खाऊया म्हटलं. मिसळ छान हंडीत दिली होती त्यांनी. झाकण उघडल्यावर असं धूर येत होता त्यामधून आणि सोबत दहीही होतं, पण त्यामध्ये साखरचा एक कण नसल्यामुळे दही फार आंबट लागत होतं आणि मिसळपाव पण काही मनासारखी मिळाली नाही. ती खाऊन घरी आलो. घर चेंज करायचं होतं म्हणून सर्व पॅक करायचं होतं आम्हाला. सामान एवढं होतं की जे दिसेल त्यामध्ये सामान भरणं सुरू होतं माझं. मग ते गव्हाचे पोते, ट्रॅव्हलिंग बॅग असो की किराण्याच्या पिशव्या असो. एवढंच नाही तर मोठे मोठे बेडशीट असतात ना, त्यामध्ये सुद्धा सामान भरून बेडशीट मध्ये फिट्ट असं बांधून घेतलं. जे कामाचे डॉक्युमेंट्स आहेत ना, ते व्यवस्थित एका बॅग मध्ये ठेवत होते, कारण इकडे तिकडे नको व्हायला म्हणून. त्यानंतर अलमारीतील सर्व कपडे भरून ठेवत होते, कारण मोठ्या मोठ्या वस्तूचे नट वगैरे काढून सेपरेट करायचे होते आम्हाला. ऋषी पण मला मदत करत होते, कारण टाइम कमी होता आणि सामान एवढं मोठं होतं. घरामध्ये काही कामवाले लोक येणार होती हे सर्व सामान उचलून खाली नेण्यासाठी. त्यानंतर ती लोक आली आणि घरातील सर्व सामान घेऊन गेले. फक्त आता फ्रीजच बाकी होतं. नवीन घरी आलो आणि आमच्या मागोमाग सामानाचा टेम्पो पण आला होता. त्यानंतर फर्स्ट फ्लोअरला सर्व सामान चढवून घेतलं. एकदा सामान वर चढलं म्हणजे हळूहळू सामान आपण लावू शकतो. मग दुपारच्या जेवणामध्ये आलू वांगी आणि मटर टाकून राईस बनवला होता. खूप इझी रेसिपी आहे. कुकरमध्ये तेल टाकलं, जिरे, थोडं हिंग, 2 कांदे, 2 टोमॅटो, वाटलेला लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकली, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. त्यानंतर सुके मसाले टाकले, मीठ टाकलं. हे छान तेल सुटेपर्यंत झालं की मग आलू वांगी आणि वटाणे सुद्धा टाकून छान फिरवून घेतलं. तांदूळ टाकले, हे पण छान मिक्स केलं. आता यामध्ये पाणी टाकून कुकर लावून दिला. 3 शिट्ट्यामध्ये मस्त असा मसाले भात बनवून रेडी आहे. त्यानंतर जेवण केलं. जेवण केल्याने एनर्जी येते नाही का. जेवण करून पुन्हा लागलो कामाला. अजूनही घरातलं काम बाकीच होतं. दिसत असेल तुम्हाला अजूनही किती मोठे काम पडलेले आहे. तसे तर उद्या पण होऊ शकतात, पण आज जेवढे होतात तेवढे करायचे आहेत मला. त्यानंतर झाडून काढून छान पुसूनही घेतलं. त्यानंतर मग पार्सल आले होते. किचन साठी एक वस्तू मागवली होती. लगेच काही दाखवणार नाही तुम्हाला, कारण किचन मधलं बरंच सामान जागेवर ठेवायचं बाकी आहे म्हणून. पण दुसरं पार्सल जे आहे ना, ते ओपन करून दाखवते. मी हे बेडरूम साठी ऑर्डर केलं होतं. हे फोल्डेबल लॉन्ड्री बॅग आहे. कपडे ठेवायला घेतली आहे मी. फक्त कपडेच नाही तर लहान मुलाची खेळणी, ब्लँकेट, टॉवेल सुद्धा ठेवता येतात. कुठली वस्तू पडलेली दिसत नाही. याच्यावरती मी एक फ्लॉवर पॉट ठेवला, जेणेकरून दिसायला पण छान दिसतो हा कॉर्नर. त्यामुळे घर बघायला पण नीट वाटते. फक्त 218 ला घेतली आहे मी. वॉल हुक ऑर्डर केले होते मी. 102 रुपीज मध्ये मला 2 रिसीव्ह झालेत आणि क्वालिटी पण A1 आहे. सगळ्यात हेवी काम म्हणजे भिंतीला ड्रिल करायचं, पण यात ड्रिल करण्याची अजिबात गरज पडत नाही. फक्त मागचं स्टिकर काढायचं, वॉल क्लीन करून सरळ चिटकवायचं. पण मी आधीही असे हुक यूज केले आहेत. 2 वर्षापेक्षा जास्त राहतात. नवीन घरी आल्यावर परत हेच हुक ऑर्डर केले. माझ्या एक्सपिरियन्स नुसार हे खूप दिवस आरामात टिकतात आणि किंमतही कमी आहे. काम उरकून मग आम्ही ॲक्वागार्ड बघायला गेलो. नवीन घरासाठी घ्यायचा विचार आहे म्हणून मॉडेल्स बघायला आलो. आता बघू कोणता घ्यायचा. तर ॲक्वागार्ड बघून मग डीमार्टला गेलो, कारण घर शिफ्टिंग मुळे किराणा काही भरलाच नव्हता. चहा करायला साखर पण संपली होती म्हणून डायरेक्ट डीमार्टला आलो. लिस्ट केली होती थोडीशी, पण डीमार्टच्या आत आल्यावर लिस्ट पेक्षा जास्त सामान ट्रॉली मध्ये आलं. शिफ्टिंग मुळे सगळं नवीन सेटअप चालू आहे म्हणून बेसिक पासून सगळं घेतलं. बजेट कंट्रोल मध्ये ठेवायचं ठरवलं होतं, पण डीमार्ट मध्ये आलं की कंट्रोल राहतच नाही. डीमार्ट मधून आल्यावर किराणाच्या बॅग ठेवल्या आणि पुन्हा बाहेर गेलो, कारण एवढी सगळी कामं झाली म्हटल्यावर एनर्जी थोडी पण राहिली नव्हती घरी जेवण बनवण्याची. संध्याकाळचं जेवण बाहेरच करूया म्हटलं. बाहेर आलो, छानपैकी जेवण केलं. त्यानंतर उसाचा रस पिण्यासाठी रसवंतीवर आलो. आम्ही बसलो होतो, तिथून माझी नजर बोर्डवर गेली होती. त्याच्यावरती उसाच्या रसाची फायदे लिहिलेली होती. उसाच्या रसामुळे पचनशक्ती चांगली राहते. उसाच्या रसामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. उसाचा रस कावीळसाठी गुणकारी आहे. यामधलं तुम्हाला किती फायदे माहिती आहेत कमेंट मध्ये सांगा. घरी येताना बाजारातून भाजीपाला पण घेतला. घरी आलो. आजचा दिवस फार गडबडीत गेला होता आमचा. तर असा होता आजचा दिवस. चला तर व्हिडिओ एंड करते. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.